नमस्कार, मी पत्रकार सुनील साळवी. सुखांत अंतिम संस्कार या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, 20 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडत आहेत. राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. वातावरण तंग झालेलं आहे. अशा वातावरणामध्ये विलेपार्ले सांताक्रूज या ठिकाणी सुखांत अंतिम संस्कार या संस्थेतर्फे मतदान 100% होण्यासाठी जनजागृतीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय रामगुडे सर हे स्वतः यमाच्या वेशभूषेत सर्वत्र फिरून 100% मतदान होण्यासाठी, त्याचप्रमाणे अवयव दान होण्यासाठी जनजागृतीची मोहीम त्यांनी हाती घेतलेली आहे. आणि आज आपल्यासोबत यमाच्या वेशभूषेत साक्षात रामगुडे सर आहेत. सर, नेमकी संकल्पना काय आहे, काय सांगाल? मला असं वाटतं, बघा, जो आपल्याला मतदानाचा अधिकार संविधानाने दिलेला आहे, हा हक्क इतका महत्त्वाचा आहे की एक मतदान बदलू शकतं. तर मला असं वाटतं की ज्यावेळेला आपण अवयवदान करतो तेव्हा आपण दुसऱ्याचा प्राण वाचवतो. तर मतदान आज आपल्याला करावं लागतं आहे आपला प्राण वाचवण्यासाठी. तर या मोहिमेमधनं, त्या संकल्पनेपासून मला असं वाटलं की आता महाराष्ट्राच्या समोर गेलं पाहिजे. कारण का जनतेची अशी अवस्था झालेली आहे की त्यांना समजत नाही काय चाललं आहे. तर यावेळेला मला असं वाटलं की एक मतदानाचा एक अधिकार असा आहे की जो तुमचं एक मत हे सगळ्या गोष्टी बदलू शकतो. तर त्यामुळे जर मतदान आपण 100% केलं, तर आपण चांगला लोकप्रतिनिधी जर निवडला तर या गोष्टीचा बदल आपल्याला मिळू शकतो. पण त्यासाठी सर, यमाच्याच वेशभूषेमध्ये तुम्ही हा निरोप का देताय, त्याचं कारण काय नेमकं? यमाच्या दिशेत म्हणजे यम म्हटलं की माणसांना मृत्यू वाटतो, पण यम हा मृत्यू नाही. यम हा धर्माचा राजा आहे. म्हणजे धर्म आणि जी प्रजा कसं चालवायचं याचा तो राजा आहे. तर मला असं वाटू लागलं की माझ्या जनतेची ना मरणाची परिस्थिती झाली आणि मरण म्हटलं की यम आठवतो. मग म्हटलं यम जर या जनतेसाठी रस्त्यावर आला तर या जनतेला समजेल की आता आपल्याला मतदान करणं आवश्यक आहे आणि 100% मतदान व्हावं या प्रेरणेने मी या संकल्पनेला घेऊन जनजागृत करण्यासाठी आता उतरलो आहे आणि महाराष्ट्रभर मी फिरणार आहे. आपल्यासोबत काही लोक पण आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत. यमाच्या भूषेत 100% मतदान होण्यासाठी साक्षात सुखांत संस्था ही उतरलेली आहे. या संस्थेचे अध्यक्ष रामगुडे सर हे दारोदारी प्रचार करतात 100% मतदान होण्यासाठी. आपण काय सांगाल? 100% मतदान होना चाहिए और मतदान करना सबसे अधिकार है और हर किसी को जाके मतदान करना ही करना चाहिए, क्योंकि बिना मतदान के कुछ हो नहीं सकता है. जब सरकार बनेगी नहीं तो अच्छा काम, अच्छा डेवलप नहीं होगा. आप यम से कुछ कहना चाहोगे क्या? किससे? यम जी से. यम जी, आप उसके लिए लोगों को जो जागृत किए हैं बहुत अच्छा लगा. अच्छा. क्योंकि लोगों ज़्यादा से ज़्यादा मतदान के लिए लाइन में इकट्ठा होके जाके मतदान करेंगे तो बहुत अच्छा है. हम भी आपको कहते हैं, सिर्फ मेरा ही काम नहीं, आप सभी का काम है. जैसे आप करेंगे, आप भी 100-200 को करने को बोलना चाहिए. समझे? हम लोग बोलता ही ना. यस, बोलना ही चाहिए. तो अपने को मतदान कितना करना है? 100% मतदान करना है. बराबर? ठीक है. ही मोहीम अशीच सुरू राहणार आहे. आम्ही वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात फिरणार आहोत. पुढे कोणकोणत्या विधानसभा मतदारसंघात फिरणार आहोत, तिथले मतदार काय संवाद साधणार आहेत, आपल्यासमोर आम्ही सादर करणार आहोत. तूर्त या ठिकाणी आम्ही थांबतो. धन्यवाद.